थोडक्यात आज प्रेस कॉन्फरन्स बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतो. सर्वांना नमस्कार. बेसिकली 2 मर्डर आणि एक चोरीची गँगचे आहे डिटेक्शन झालं. त्याच्या 3 गुन्ह्यांचं डिटेक्शन झाल्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. थोडक्यात एक ब्रीफ देतो. कल्याण तालुका पोलीस स्टेशनमध्ये 28 जुलै रोजी एक अनोळखी इसमाचा मृतदेह आम्हाला मानमोली गाव या हद्दीमध्ये मिळाला होता. अतिशय दुर्गम भागामध्ये, म्हणजे आपण अहिल्यानगरला जाणारा जो रस्ता आहे तिथून आतमध्ये मानमोली गावाकडे जाणारा रस्ता आहे. साधारण 1-1.5 किलोमीटर आतमध्ये जे घाटसारखा परिसर होता त्या परिसरामध्ये कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह मिळून आला. सर्वात मोठा पहिल्यांदा चॅलेंज हा होता की तो अनोळखी इसम होता. त्याच्याबद्दल काही एवढं मात्र कपड्यांवरून असं दिसत होतं की तो शर्ट पॅन्ट, त्याच्या अंगावर एक सॅक होती समोर, त्याच्यावरून तो कुठेतरी नोकरी करणारा असावा असा अंदाज होता. अधिक तपास केले असता त्या मैताची ओळख पटली आम्हाला आणि तो किशोरचंद्र कार्तिक साहू वय 42 देवगाव तालुका मुरबाड येथील राहणारा होता. तो नंतर तपासामध्ये त्याची पत्नी व इतर त्याचे जे घरमालक यांच्याशी तपास केला असता असं कळालं की मिंडा कंपनी आहे मुरबाडमध्येच, तिथं तो कामाला होता. परंतु ज्या भागामध्ये ती डेड बॉडी मिळाली होती त्या ठिकाणी कसलाही CCTV फुटेज नव्हते. त्यामुळे कुठेही त्याच्याबरोबर कोण गेला, काय गेला ह्याच्या काही थांगपत्ता लागत नव्हता. तब्बल 25 दिवस 20 दिवसानंतर, म्हणजे याचा म्हणजे श्रेय मी आमचे कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे आणि मुरबाडचे SDPO, कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे इंचार्ज, LCBचे इंचार्ज, LCBचे PSI कदम, डिंगले त्यांचे कॉन्स्टेबल, इतर पूर्ण स्टाफ, जवळपास एक 25 लोकांचा स्टाफ अहोरात्र ह्याला एक चॅलेंज म्हणून झटत होता. आणि त्यामध्ये मग नंतर फायनली ब्रेकडाऊन किंवा ब्रेकथ्रू आम्हाला असं मिळालं की त्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आम्ही 2 आरोपींना संशयित म्हणून ताब्यात घेतलं आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलं. ते दोन्ही आरोपी आहेत सौरभ विश्वनाथ गोल्हे 24 वर्ष वय रायता कल्याणचे आणि ज्ञानेश्वर कंठे 28 वर्ष किनवली माजलगाव तालुका मुरबाड इथले आहेत. हे तिघेही मिंडा कंपनीमध्येच कामाला होते आणि त्याच्या ओळखीचे होते. हा, पहिली केस. आता लगेच मग बाईट सुरू करून टाकतो. दोघांनी. त्याच्या मागचं कारण बेसिकली ह्याचं थोडंसं समलैंगिक हे होते. तो त्यांना छेडत होता. हा सिनियर होता तिथे आणि हे तिथं टेम्पररी वर्कर म्हणून काम करत होते. त्याच्यामुळे त्या एका दृष्टीने ते सुपिरियर होता, सिनियर होता. त्यांना ते सारखं चीड होती त्याच्याबद्दल आणि म्हणून मग त्यांनी त्याचा उठसूट त्याला छेडणे किंवा हे करणे अशा प्रकारचं त्याचं हे होतं. त्या चिडेच्या ह्याच्यामध्येच त्यांनी या दोघांनी ठरवलं की ह्याचा काटा काढावा. यामध्ये आरोपीने जे वापरलेलं वेपन आहे ते हस्तगत झालं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या अंगावर जी सोन्याची चेन होती ती चेनसुद्धा आम्ही रिकवर केलेली आहे आरोपितांकडून आणि त्यामुळे हा गुन्हा डिटेक्ट झालेला आहे. तर आता दुसरा गुन्हा जो आहे तो 16 तारखेला किनवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शहापूर तालुक्यामध्ये खरपत नंबर 1 जो गाव होता तिथं एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. ज्याचं नाव होतं वामन आलो निरगुडा. 52 वर्षाचा होता आणि त्याच्याबद्दल तक्रार जी आहे त्याच्या पत्नीने दिली. ते जेव्हा घटनास्थळी आम्ही पोचलो त्या ठिकाणी असं दिसलं की त्याच्या अंगावर कुठल्या तरी धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर वार केले होते, बहुधा कुऱ्हाड किंवा अशा तत्सम शस्त्राने. तिने अशी हकीकत सांगितली की तिचा पती जो आहे तो रात्री शेतामध्ये कामासाठी निघून गेला. रात्री उशिरापर्यंत काम करून यायचा परंतु पहाटेपर्यंत जेव्हा आला नाही तेव्हा त्याला शोधायला गेल्यावर त्याला दिसलं की नदीकाठी तिचा पती जो आहे तो मृतावस्थेत होता आणि त्याच्या अंगावर कोणत्या तरी शस्त्राने वार केल्याचे घाव दिसत होते.
यामध्ये सुद्धा सगळ्यात मोठा चॅलेंज की अति दुर्गम भागामध्ये हे मृतदेह होतं. तिथंही कसल्याही प्रकारचं CCTV कॅमेराज किंवा कोणतेही सुगावा नसताना देखील किनवली पोलीस स्टेशन त्याचबरोबर LCBच्या स्टाफनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एक संशयित इसम जो होता, ज्याचं नाव काय नाव त्याचं, धनेश मेंगाळ हा त्या गावातलाच होता आणि त्याचा जे अनैतिक संबंध मृतकाच्या पत्नीबरोबर होते आणि हा सारखा त्याच्या आड यायचा, म्हणून मग त्याचा काटा काढण्यासाठी ह्यांनी त्याचा खून केला. यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज हे की त्याला आजकाल OTT प्लॅटफॉर्म किंवा ह्याच्यावर सगळे माहिती आहे की कोणत्याही प्रकारचा तांत्रिक सुगावा ठेवायचा नाही आपल्याला. मोबाईल बंद करणे, कुठल्याही विटनेसेस नाही राहायला पाहिजे. पण तरीसुद्धा या दोघांचे अनैतिक संबंध होते याबाबत आम्हाला माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व त्याचबरोबर आमच्या सोर्सेसकडून किंवा जे गोपनीय सूत्र ह्यांच्यावरून मिळाली. आणि मग जेव्हा त्याला सिस्टमॅटिकली इंट्रॉगेट केलं तेव्हा त्यांनी मान्य केलं की हो, मी खून केलेला आहे. यामध्ये सुद्धा जो गुन्ह्यात वापरलेला हत्यार आणि हे आपण फिर्यादीची तिचा रोल नाही आहे, परंतु ती साक्षीदार ह्यामध्ये हे उठेल, त्यांचा संबंध होते, ह्यात काही वाव नाही, ह्याच्यात काही दुमत नाही आहे. परंतु मर्डरमध्ये तिचा रोल नव्हता. ह्यांनी हे स्वतःहून केलेले कारस्थान आहे.